त्यातले तुम्ही म्हणता तसं त्यातल्या त्यात जरा जास्त स्टँडर्ड आणि ऑब्जेक्टिव्ह असतात. पुस्तकं तर मी आता म्हणालोच ना की औरंगजेबाबद्दल, संभाजीबद्दल किंवा एकूणच सगळ्या या इतिहासातल्या लोकांबद्दल कधीही खरं येत नाही. या पेपरात म्हणा किंवा छोट्या छोट्या टेक्स्टबुकात म्हणा इतिहास. पण तुम्ही जर पेशवे दप्तर वाचलं किंवा तिकडचं ते क्रॉनिकल वाचलं कुठलं किंवा मग त्या इंग्लंडच्या राणीच्या ज्या काय भानगडी असतात त्या तिकडच्या त्या पुस्तकांमध्ये असतात. पत्रव्यवहार प्रसिद्ध होतो आता. सुदैवाने हे मिळतं आता. ते सोडून आपण पेपर जर रोज वाचत बसलो तिथे तर तुमचं डोकं आऊट होणं. आणि माझं तर मतच आहे की आपली डोकी याच्यामुळेच आऊट झाली आहेत पेपरांमुळे. काही 2-4 गोष्टींमुळे जी आऊट झाली आहे त्याच्यापैकी एक हे आहे. पण एक समजा 1-2-4 ज्या गोष्टी आहेत त्यातलं एक झालं वर्तमानपत्र. आणखीन अशा कोणत्या बाकीच्या 1-2 गोष्टी आहेत की ज्याच्यामुळं म्हणजे आपलीच नाही, मला तर असं दिसतं की जगभरामध्ये लोकांची डोकी आऊट झाल्यासारखी आत्ताची स्थिती आहे. एक तर आता म्हणजे बऱ्याच आता सांगता येईल. एक तर पहिली गोष्ट मेजर जे मी आता हिंदूत मांडणारच आहे की मी म्हणजे मी खेड्यात वाढलो. मी 11वीपर्यंत SSC 11वी होती त्यापर्यंत. तोपर्यंत आम्ही घरातली शेतीची कामं हे करत होतो ते करत होतो. गाई म्हशी हे ते सांभाळणं. तर माझ्या असं लक्षात आलं आहे की आम्ही त्यावेळी कितीतरी म्हणजे बोरं, कवठं, उमरं, नंतर काहीतरी ऊस शाळेत जाता आता खात जायचो. आणि अशा 10-20 गोष्टी तर त्या अशाच होऊन जायच्या. पेरू जे काय मिळेल ते. आणि पुन्हा घरी डाळी वेगवेगळ्या प्रकारच्या उडीद, मूग, अमुक तमुक. तिळीचे 3-4 प्रकार आमच्या घरात असायचे. आमची आजी तर तिच्या त्या खाटेच्या वर एका बांबूला हळदीच्या याच्यात ते बी टाकून ठेवायची. वेगवेगळे तीळ कसे असायचे. त्या वेगवेगळे तीळ सांभाळायचे काय करायचे. आज तर एक तीळ मिळाला तरी खूप झाला एक प्रकारचा. 7-8 प्रकारचे सोडून द्या. पण काळे, तांबडे वगैरे वगैरे. आता हे कशामुळे तर मी आता जेव्हा वाचलं अलीकडेच कोणाचं पुस्तक वयानमुळे असं होतं की आधी मानव हा जवळजवळ 300 भाज्या खायचा. त्याचा एक त्यावेळी वस्ती कमीच होती. सबंध जगाची काहीतरी 60,000 सबंध जगात माणसं होती. पुरुष स्त्रिया म्हणजे त्यावेळी पुरुषही नसेल पण एकूण 60,000 लोक होते. त्या सगळ्या लोकांना इतकं मिळायचं खायला त्याच्यामुळे आपला मेंदू वाढला. हा कुठल्याही प्राण्याचा इतका मेंदू वाढला नाही. अगदी हत्ती घ्या तुम्ही एवढासाच मेंदू आहे. कारण तो फक्त गवत खात राहिला. पण आधी मानव काय करायचा की 1000 ठिकाणी फिरत फिरत ते 7 एकर एरिया बहुधा त्याचा रोजचा असायचा. मग हे सापड ते गवत खात, काही पाला खा, काही मुळं खा, अगदी ते फळं फुळं बिया जे काय असेल ते खायचं. व्हेजिटेबल नुसतं. आणि त्याच्यातून मग हे मेंदू वाढत गेला आपला. आणि आता जी आपली सेंटर झाली ना वेगवेगळी काय म्हणतात ती रसद्रव होणारी तर ती सगळी ती अमेग्डाला वगैरे हे सगळी त्या काळात तयार झाली. म्हणजे वाघ सिंहांची सुद्धा एवढी झाली नाही कारण ते एकच खातात काही. पण आपण 1000 गोष्टी खाल्ल्यामुळे आज आपण चव ही जरा वेगळी चव वाटते याची, त्याची जरा वेगळी वाटते. आणि आजच्या संत्र्याला चव नाही आहे, नागपूरच्या संत्र्याला वगैरे वगैरे. हे चव येणं म्हणजे त्या मेंदूतल्या त्या वेळच्या आपल्या आदिमानवांनी तयार केलेल्या झालेलं असं असतं. तर म्हणजे काय झालं आपलं की आज आपण मेंदूला पाहिजे ते देत नाही आहे. आणि आपण मग फक्त आता पुन्हा बटाटे आणि अजून काय असतं तेवढंच रोज गहून बटाट्याशिवाय असतं काय. आता युनोने सांगितलं आहे की तुम्ही कडधान्य पण खात जा वेळोवेळी. म्हणजे मूग उडीद अमुक तमुक बगर असते आपल्याकडे, काहीतरी जव अनेक प्रकार आहेत ते खाल्ले पाहिजे. कारण माणसाचं डोकं आज चालत नाही आहे. आणखीन मी तुम्हाला अजून उदाहरण सांगेल की आपल्या भाषेतून आपण बोलत नाही किंवा विचार करत नाही. त्याच्यामुळे आत्ता मी पोराने विचारलं परवात कुठे आमच्या मराठी सुर्वे आमच्या सुर्वे की रस्त्याला तुम्ही इंग्रजी मॅडम बोला ना. मी त्याला उदाहरण दिलं. मी कुठे परवा बोललो की जॅक अँड जिल वेंट अप द हिल. कशा करता टू फेच ए पेल ऑफ वॉटर. भिंती हिलच्या वर तुम्ही पेल ऑफ वॉटर करता जाता. डोके उलटी चालण्याचं लक्ष नाही की नाही. पाणी आणायला खाली जायला पाहिजे तर ते पेल ऑफ वॉटर. आणि कोण जॅक आणि झील हे कळत नाही का. जॅक पुरुष आहे का झील स्त्री आहे हे माहीत नसतं. आपल्याकडे निदान किंवा राम आणि कृष्ण म्हटलं की पुरुष असतो आणि द्रौपदी वगैरे वगैरे सीता असली तर ती अमुक होते. पण तिथे जॅक कोण झील हेही कळत नाही. पण पाठ करायचं लिहायचं म्हणायचं त्याच्यावर वरचं असं SSC पर्यंत कर. म्हणजे मी उदाहरणार्थ आता इथे इंग्रजी शिकवत होतो. अनेक ठिकाणी शिकवत होतो. आमच्या वर्गात इथे मुंबईच्या मला स्टॅटिस्टिक्स
मी घेतलाय, कुठेतरी एमफिलसाठी काम केलं होतं म्हणून. तर आमच्या वर्गात जी मुलं होती सगळी कोकणातली, मराठवाड्यातली, इकडची सावंतवाडी वगैरे अशी. इंग्लिश मिडियमचा मुंबईतला किंवा पुण्यातला कोणीही आमच्या 1-2 अँग्लो इंडियन पोरी होत्या, तेवढ्या सोडल्या तर कोणीही इंग्लिश मिडियमचा विद्यार्थी MA पर्यंत सुद्धा येऊ शकत नाही. तो फार तर काहीतरी कुरिअरचं काम, कुरिअर बॉय किंवा हॉटेलमध्ये काय सुरुवात कोणती मुलगी असते ती पाहणारी, रिसेप्शनिस्ट ती रिसेप्शनिस्ट एवढंच फक्त करू शकतात. इंग्रजी